गावडे. रामजी देव गावडे. पूर्ण नाव? पूर्ण रामजी देव गावडे. राहणार कोणता? राहणार तुमच्या गावाचं नाव? आपला कचिलेर. कच्चिलेर. तालुका कोणता पडते? तालुका इरी, जिल्हा गडचिरोली. गडचिरोली. हां, तर तुमच्या समस्या काय काय आहेत? ते लाईटच्या आणि सुविधा पाण्याची पाण्याची. फक्त. तर तुमच्याकडे कोणी अधिकारी येतात का नाही? येते पण ते काम करत नाही म्हणते. हे काम करत नाही. तर हो. तुम्ही पाणी कुठून आणता? किती किलोमीटरवरून आणता? आहे कम से कम ते इथून नाही का तू झाड झाड दिसते पण तिकडे एवढ्या दूर जाऊन आणते. म्हणजे एक बोरिंग पाहिजे. तीन तीन गैर तिथं बनवून आहे. हां हां, म्हणजे तुम्ही 1-2 किलोमीटरवरून पाणी हो. आणता. अच्छा 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 अच्छा. आता दुसऱ्यांच्या पटाच्या जमीनमध्ये कोण राहणार आहे? नाही नाही, बरोबर. आम्ही वेगळ्याच अच्छा केलं. अच्छा. आम्ही पहिला इनबट्टी लावतो. हां हां. इनबट्टीवरून तिकडे गेला. मग तो कोण जागा देणार आहे? पटाचं जमीन. नाही, बरोबर. असं आहे. आम्ही स्वतः बनवलं म्हणून नाही का पाण्याची व्यवस्था. पाण्याची व्यवस्था. नमस्कार, मी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले आहो. तर यांची जे मूळ समस्या आहे तर हे पाण्याची समस्या आहे. तर सरकार म्हणते का हर घर योजनेद्वारे, जल योजनेद्वारे आम्ही घराघरापर्यंत पाणी पोहोचवू आणि लाईटची व्यवस्था करू. पण इथे वास्तविक पाहता इथे आल्यानंतर ना घर आहे, ना लाईटची व्यवस्था आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे. तर हे कुठेतरी सरकार जनतेची किंवा या आदिवासी लोकांची दिशाभूल करत आहे आणि मोठ्या मोठ्या पब्लिसिटी करून टी व्हीवर बातम्या देत आहे का आम्ही जनतेसाठी खूप काही करतो. पण वास्तविक पाहता इथे काहीच सुविधा भेटत नाही. 2-2 किलोमीटर त्यांना पाण्यासाठी भटकावं लागते. तर मला इथल्या शासन प्रशासनाला विनंती करायची आहे की गडचिरोलीत यांची व्यवस्था करण्यात यावी. धन्यवाद. राहुल सोनटके, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन, दिल्ली, नागपूर प्रदेश सचिव.